नमस्कार मंडळी, सारिकास किचनमध्ये आज आपण बघणार आहोत छान 5 पटीने फुलणारे गहू आणि तांदळाचे पापड। तर हे गहू आणि तांदळाचे पापड मी रेडीमेड पिठापासून बनवलेले आहे। जे आपण गव्हाचं पीठ घरात दळलेलं असतं त्या पिठाचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर रेडीमेड तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर इथे 3 दिवस तांदूळ भिजत ठेवा, त्याचबरोबर गहू पण भिजत ठेवा, मग त्यांना वाळवा, दळून आणा, एवढं सगळं तामझाम करायची अजिबात गरज नाही। तर अगदी इन्स्टंट पटकन तयार होणारे हे गहू तांदळाचे पापड आहे। तर मी वजनी प्रमाण पण दाखवलेलं आहे आणि कपाच्या प्रमाणात सुद्धा मोजून दाखवलेलं आहे। तर अगदी सोपं काम आहे, घरातल्याच पिठाचा वापर करणार आहे। तर हे मी इथे रेडीमेड तांदळाचं पीठ तुम्हाला मोजून दाखवते आणि कपाचं प्रमाण सुद्धा तुम्ही बघून घ्याल की किती कप मी टाकलेले आहे। तर आता 2 कप टाकून झालेले आहेत। त्याचबरोबर आता हा अर्धा कप, म्हणजे तांदळाचं पीठ टोटल 2.5 कप लागलेलं आहे। तर वजनी प्रमाण बघा 401 ग्रॅम आहे। त्याचबरोबर आता गव्हाचं पीठ पण मोजून दाखवते। तर हे चपातीचं पीठ आहे, 1 कप टाकून घेतलाय आणि हा अर्धा कप, म्हणजे 1.5 कप गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे। त्याचं वजन तुम्ही बघितलं 161 ग्रॅम। तर आता हे दोघं पीठ आपल्याला पिठी चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जी सगळ्यात बारीक असते ती। तर गव्हाच्या पिठात थोडा कोंडा निघण्याची शक्यता असते, कारण आपण चपातीचं पीठ दळतो त्याच्यामध्ये सुद्धा कोंडा निघतोच, म्हणून मी ते पीठ गाळूनच भरते। पण तरी पुन्हा एकदा चाळणीने चाळून आणि मी इथं एका भांड्याला कापड बांधून घेतलेलं आहे, त्यावर मी हे पीठ चाळून घेणार आहे, कारण गव्हाच्या पिठात कोंडा हा थोडाफार तरी निघतो म्हणून। तर तांदळाच्या पिठात तर काहीच निघणार नाही। तर अशा पद्धतीने मी दोघं पीठ एकत्र चाळून घेतलंय। तर तुम्ही बघू शकतात की कसा कोंडा निघालेला आहे। तर अगदी थोडाच कोंडा निघालेला आहे। तर तो कोंडाही मी आता काढून घेते। तर बघू शकतात कसा कोंडा निघालेला आहे। तर आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला कपाच्या प्रमाणात देखील दाखवते की पूर्ण पीठ किती कप भरता येते। तर आता हा मेजरमेंटचा 250 ml चा हा कप आहे। तर 1 कप झाला आहे। तर हा आहे दुसरा कप। तर हलक्या हातानेच भरणार आहे, अगदी दाबून पीठ नाही भरायचं। तर हे कपाचं प्रमाण मी तुम्हाला सांगते, त्याचबरोबर वजनी प्रमाण देखील मी तुम्हाला सांगते। ज्यांच्याकडे वजन काटा नसेल त्यांनी कपाने मोजा, ज्यांच्याकडे असेल त्यांनी वजनी प्रमाणात मोजलं तरी चालेल। तर बघा 4 कप आता हे पीठ भरलेलं आहे, 4 कप पीठ तयार झाले। तर हे पीठ मी तुम्हाला वजनी प्रमाणात देखील मोजून दाखवते की तुम्हाला बनवायला अगदी सोपं जाईल। तर चला, कपाने मोजून झालंय आता वजनी प्रमाणात। तर मी ते भांडं ठेवलंय, भांड्याचं वजन कमी करून घेतलंय आणि त्यात आता हे पूर्ण पीठ मी टाकून घेते। म्हणजे हे पीठ टोटल गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करून झाल्यावर किती आलेलं आहे ते। तर वजनी प्रमाण पण तुम्ही बघू शकतात की किती आलेलं आहे ते। तर वजनी प्रमाण आलेलं आहे 585 ग्रॅम। तर एवढं टोटल पीठ भरलेलं आहे। तर मी ते एका भांड्यात काढून घेते, म्हणजे भांड्याचंही प्रमाण तुम्हाला सांगते की पाणी कसं घ्यायचं, कारण पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर आता हे 1 भांडं पीठ भरलेलं आहे, तर हेच आपल्याला 1.5 भांडं पाणी लागणार आहे। अर्ध भांडं जे पाणी आपण एक्स्ट्रा टाकणार आहोत। तर आता कपाचं प्रमाण पण बघू की कपाने पाणी किती लागतंय ते। भांड्याने घेणार तर अर्ध भांडं आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं आहे, लक्षात ठेवा। पूर्ण 1.5 भांडं पाणी गरम केल्यावर तुम्ही अर्धा भांडं पाणी पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि लागता अर्धा पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर आता बघा मी इथे 4 कप पाणी टाकून झालेलं आहे। 4 कप पीठ आहे तर 4 कप पाणी टाकून झालेलं आहे। तर मी हे 2 कप एक्स्ट्रा पाणी टाकून घेते। तो टोटल झालेला आहे 6 कप पाणी। तर हे 2 कप मी पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा काढून घेणार आहे। तर आता हे पाण्याला आपल्याला छान उकळ येऊ द्यायची। मी पातेल्याला अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं। तर त्यासाठी लागणारे मसाले आपण आता बघूया। तर मी ते हिंग घेतलेला आहे, त्याचबरोबर जिरं घेते 3 चमचे। तर मी सगळं पोह्यांच्या चमच्याच्या प्रमाणात तुम्हाला दाखवते, तर तुम्ही त्याच प्रमाणात मोजणार तर तुम्हाला अगदी सोपं जाईल। त्याचबरोबर 3 चमचे मी इथं बडीशोप घेतलेली आहे। त्याचबरोबर लागणार आहे तीळ,
तर तीळसुद्धा मी 3 चमचे घेतलेले आहेत. आता मेन म्हणजे पापडखार. आता पापडखार किती घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते. हा आहे पापडखार, असा असतो मिठासारखाच. तर 3 चमचे पापडखार लागणार आहे. बघा अगदी फुल भरगच्च पण असे केलेले नाही आहेत. बघा या अशा पद्धतीने भरले तर 3 चमचे लागलेले आहेत. तर मीठ त्याच्यापेक्षा आपल्याला निम्म लागणार आहे. तर 1.5 चमचा मी इथे मीठ घेतलेलं आहे. चला, तर आता हे झालेलं आहे काढून. आता यात टाकायचं आहे डिंक. तर मी इथे थोडासा डिंक घेतलेला आहे. पिठाला बाइंडिंग छान येते आणि पिठाला ताण म्हणजे छान पडतो. तर बघा मी तीळ एका वाटीत काढून घेतलंय. तर इथं मी ओवा सुद्धा 3 चमचे घेतलेला आहे. तर जिरं, ओवा, बडीशोप हे मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचं आहे, जास्त बारीक करू नका. तर बघा हे असं आपल्याला जाडसर फिरवायचं आहे. तर तीळसुद्धा मी ताटात पुन्हा काढून घेतलेली आहे आणि त्यात बारीक केलेलं पावडरही टाकलेलं आहे, म्हणजे एकसाथ टाकायला आपल्याला बरं पडतं. तर आता पीठही झालं आहे, मसालाही काढून झालेला आहे. तर 2 कप पाणी मी पुन्हा काढून घेते. या स्टेपला तुम्ही जर भांड्याने मोजलं असेल तर एक्स्ट्रा टाकलेलं अर्धा भांडं पाणी काढून घ्यायचं आहे. तर त्यात पाणी उकळल्यावर मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याला छान उकळू द्यायचं आहे. पापड खाळा छान विरघळायला हवा. छान उकळाली की त्यावर पीठ टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि झाकून द्यायचं. पिठाच्यावर पाणी येऊ द्यायचं आणि मग हे पीठ आपल्याला व्यवस्थित घेरून घ्यायचं आहे. तर हे गाठी अजिबात राहायला नको, पीठ अजिबात राहायला नको. जे पांढरं पीठ दिसतंय ते, तर पीठ छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा 1 कप पाणी टाकलेलं आहे. जे 2 कप मी पाणी काढून ठेवलेलं होतं त्यातलं मी पाणी वापरलेलं आहे. तर अजून 1 कप पाणी इथे लागणार आहे. तर राहिलेलं 1 कप पाणी सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे जे 2 कप मी पाणी काढून ठेवलेलं होतं ते मी यात पुन्हा टाकून घेतलेलं आहे. आणि एकदा पीठ थोडं सैल झालेलं आहे, नाहीतर चमचाही फिरवणं फार मुश्किल होत होतं. तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला पीठ चमच्याचं लागलेलं काढून घ्यायचं आहे. त्यावर ओला रुमाल ठेवायचा आहे. या अशा पद्धतीने रुमाल पसरवून घ्यायचा आणि झाकण झाकून द्यायचं. तर हे पीठ आपल्याला पूर्ण 10 मिनिटं शिजवायचं आहे. 10 मिनिटात हे 2-3 वेळा आपल्याला असं चेक करायचं. रुमाल काढून पुन्हा पीठ आपल्याला व्यवस्थित फिरवायचं आहे. जसं चमच्याच्या मदतीने खालीवर पीठ करायचं, म्हणजे पूर्ण पीठ व्यवस्थित शिजायला हवं. तर हे मी असं 2-3 वेळा करून घेतलेलं आहे, म्हणजे पीठही खाली लागणार नाही. तर बघा कसलं छान पीठ आता हळूहळू शिजत चाललं आहे. तर मी काय करणार आहे, एक तवा मी खाली गॅसवर ठेवून घेतलेला आहे. त्यावर हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे, कारण 10 मिनिटं शिजवायचं आहे. मग खाली पीठ बऱ्यापैकी काही वेळेला लागून जातं. मग थोडं तव्यावर ठेवलं की थोडा फरक पडतो, पीठ जास्त लागत नाही. तर पुन्हा रुमाल झाकलाय आणि छान 10 मिनिटं हे पीठ मऊसूत असं शिजवून घेतलेलं आहे. तर बघा छान पीठ तयार झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. तर आता पीठ शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं हेही मी तुम्हाला सांगते. तर बघा मी हाताला अजिबात तेल लावलं नाही, पाणी लावलं नाही, डायरेक्ट पिठाचा गोळा उचलते. जर हाताला नाही चिपकलं तर समजायचं पीठ शिजलेलं आहे. जर हाताला पीठ चिपकत असेल तर अजून 2-3 मिनिटं पीठ शिजवून घ्या. त्यातलं मी अर्ध पीठ आता या कागदावर काढून घेते. तुम्हाला जर कागदावर आवडत नसेल तर तुम्ही एखादा नॅपकिन ओला करा, त्याला पिळून घ्या आणि मग त्यावर हे पीठ टाकून पीठ तुम्ही मळून घ्या. तर पीठ व्यवस्थित पूर्णपणे मळून घ्या. पीठ गरम असतं. तर बघा या अशा पद्धतीने मी आता पीठ मळून घेते, म्हणजे पीठ मळल्यानंतर त्याचे पापड छान तयार होतील. तर बघा त्याला कलर सुद्धा खूप छान आला आहे. पिशवीलाही पीठ चिपकत नाहीये. तर बघा हाताला सुद्धा पीठ चिपकत नाहीये, म्हणजे पीठ छान शिजलेलं आहे. जर पिशवीला चिपकत असेल तर पुन्हा शिजवून घ्या, याचा अर्थ पीठ कच्चं आहे. तर मी त्याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घेते, लाट्या बनवून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाट्या बनवून घ्या. आकारात म्हणजे छोटी साईज किंवा मोठी साईज त्यानुसार. तर पीठ खूप गरम आहे, तर हळूहळू व्यवस्थित तुम्ही करून घ्यायचं आहे. तर मी आता सगळ्या लाट्या बनवून घेतल्या आहे, झाकण लावून ठेवून देते, म्हणजे पीठ गरम राहील आणि पापड मग पटापट पसरून होतील, लाटून होतील. तर मी इथे मशीननेच करणार आहे. तुम्हाला जर लाटायला कोणी सोबतीला असेल तर तुम्ही लाटून बनवले तरी चालेल. मी एकटी असल्यामुळे पटापट मशीनवर तयार करून घेणार आहे. तर बघा या अशा पद्धतीने कागद ठेवायचा आणि
पापड आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे. तर बघा कसला छान पापड हा तयार झालेला आहे. तर मध्ये थोडं जाड आहे म्हणून मी लाटण्याने पटापट त्याला थोडा पसरवून घेणार आहे. म्हणजे छान बारीक असा पापड हा तयार होईल. कारण सुकल्यानंतर वाळल्यानंतर त्याची साईज छोटी होऊन जाते, मग ते पापड जाड राहून जातात, म्हणून थोडे पसरवूनच घ्यायचे. तर बघा त्यातला मसालाही खूप छान दिसतोय आणि पापडाचा कलर देखील खूपच छान आलेला आहे. तर बघा छान बारीक असा पापड लाटून झालेला आहे. तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला अजून एक पापड तयार करून दाखवते. तर थोडंसं अगदी हलकंसं तेल लावलं आहे, त्यावर लाटी ठेवून कागद ठेवून पापड पसरवून घेतला आहे आणि लाटण्याने देखील लाटून घेतलेला आहे. तर बघा मी अशा पद्धतीने पटापट पापड तयार करून घेते आणि मग बाहेरसुद्धा एक साथच ताटात घेऊन जाते. कारण आत बाहेर करायला बाहेर ऊन खूप आहे आणि या उन्हामुळेच तब्येतही खूप खराब होते, ऊन लागून जातं. म्हणून डोक्याला स्कार्फ बांधून मी बाहेर पापड टाकून घेते आहे. जर बाहेर टाकायला जागा आहे तर मी बाहेरच वाळवते. तुमच्याकडे जर नसेल जागा तर तुम्ही घरात फॅनखाली वाळवून घ्याल. तर बघा कलर कसला सुरेख आलेला आहे आणि मस्त असा पापड तयार झाला आहे. तुम्ही हातावर जरी काढणार तरी तो पापड अजिबात फाटणार नाही, असं छान पीठ तयार झालेलं आहे. तर बघा अजिबात चिपकला नाही, फाटला नाही, मस्त असा पापड तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी एवढेच अजून पापड तयार होतील. जेवढे आता हे काठीवर दिसत आहेत तेवढेच हे पापड पुन्हा एकदा तयार होतील. तर त्या एवढे टाकून झाले तर मी अजून पुढचे पापड बनवून घेते. तर बघा 2 दिवस पापड छान वाळवून घेतलेले आहेत. मस्त असे पापड तयार झालेले आहे, छान बारीक तयार झालेत. मसालाही बराच असा आहे आणि कलर देखील खूप सुरेख आलेला आहे. चला तर मी आता पापडही तुम्हाला तळून दाखवते की पापड किती छान 5 पटीने फुलून येईल ते. बघा कसला छान सुरेख असा पापड तयार झालेला आहे. सगळ्याच पापड खूप सुंदर झालेले आहेत. तर मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी आता हे पापड फुल गॅसवरच तळून घेणार आहे. तर बघू शकता कसा पटकन 5 पटीने हा पापड फुलून आलेला आहे. कारण पापड फुलायला हवा आणि त्यानेच समजतं की पापड खायला खूप नरम असा लागतो. तर बघा पापडाची साईज बघा आणि तळलेल्या पापडाची साईज बघा की किती छान आहे आणि पापड किती छान फुलून आलेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून काही 3-4 पापड तळून दाखवते. बघा जवळपास सगळेच पापड एकसारख्या आकारात एकसारखे फुलून आलेले आहेत. तर तुम्हाला कुठेही जरा ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात हेही मला कमेंट करून प्लीज नक्की सांगाल. तर बघा कसले छान पापड एकसारखे फुलून आलेले आहेत, मस्त 5 पटीने असे फुललेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेडीमेड पिठाचे आहे, तांदूळ गहू भिजवण्याची गरज नाही. रेडीमेड तांदळाचं पीठ आणा. जे चपातीचं पीठ आहे घरात तेच चपातीचं पीठ घ्या. त्या पिठांपासूनच छान गहू तांदळाचे पापड हे तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील ह्याच प्रमाणात नक्की बनवून बघा. वजनी जर तुमच्याकडे काटा असेल तर वजनी प्रमाण बनवा, जर नसेल तर कपाच्या मापात बनवा. तर बघा कसला छान खुसखुशीत पापड झालेला आहे. चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.